श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना. स्वामी आज म्हणतात का स्वामी कुठल्या रूपात आपल्या घरात येत असतात, कारण स्वामी हे संकेत देतात हे आपण जाणून घेऊया. स्वामी म्हणतात आपण घरात देवपूजा करत असताना जर आपली देवपूजा पूर्णपणे संपूर्ण चांगल्या पद्धतीने होत असेल तर स्वामी हे संकेत देतात की आपल्या घरात स्वामी येऊन गेले आहेत. तर हे 5 उपाय आहेत, तर हे 5 संकेत आहेत. तर आपण हे संकेत जाणून घेऊ. कोणकोणते संकेत आहेत ते आपण जाणूया. 1. जर आपण देवपूजा करत असताना जर आपल्या दरवाजावर कोणी साधू किंवा कोणी व्यक्ती आला असेल तर त्यांना आपण आतमध्ये घेऊन त्यांना विचारपूस करून त्यांना पाणी देऊन आपण त्यांना विचारायचं आहे. कारण असं केल्याने स्वामी कुठल्या रूपात आपल्याकडे येत असतात. आपण अत्यंत नित्य भावाने आपण स्वामींची देवपूजा करत असतो. तर अशावेळी आपल्या दरवाजावर कोणी व्यक्ती आला, साधू किंवा गरीब माणूस किंवा एखादा भिकारी आपल्या दारावरती आला तर आपण त्याला तसंच पाठवून देऊ नका. कारण त्याच्या रूपात सुद्धा स्वामी आपल्या घरात येतात. त्याच्यामुळे त्यांना थोडं तरी खायला जरूर द्या. स्वामी म्हणतात स्वामी म्हणत आहेत गरीब लोकांना कधीही आपल्या दारावरून रिटर्न पाठवू नका, कारण त्यांच्या रूपात सुद्धा आपल्या घरामध्ये स्वामी आले असते. आपण अत्यंत मनोभावाने स्वामींची सेवा करत असतो, देवपूजा करत असतो. तर आपल्या मनामध्ये सुद्धा चांगलीच भाव निर्माण पाहिजे. तर कुणीही गरीब साधू आल्याने तत्पर आपण पूजेमधून उठून त्यांना पाणी द्यावं, काहीतरी खायला द्यावं, खाली हात पाठवू नये. 2. आपण पूजा करत असताना देवाऱ्यातील दिवा हा अत्यंत प्रभावशाली होत असेल, त्याची ज्योत अति उच्च दिसत असेल, त्याचं अखंड दीप उजेड घरामध्ये पसरत असेल तर आपण समजून जाऊ की आपल्या घरी स्वामी हे आले आहेत, स्वामींचे आपल्या घरी वास झाले आहे. अशा वेळेस आपण स्वामींची मनोभावे सेवा केली पाहिजे. ही सेवा करून आपण स्वामींना प्रसन्न करू शकतो. स्वामी हे बघत असतात. दिव्यातील अखंड ज्योत ही अति ज्योत पेटत असेल तर समजून जावं आपण स्वामी आपल्या घरात वास करत आहे. अशा वेळी तुम्ही अखंड नित्यभावाने स्वामींची सेवा करत बसायची आहे. असं केल्याने घरामध्ये सुख शांती नांदेल. 3. जर आपण देवघरात पूजा करत असताना स्वामींची सेवा करत असताना अचानक आपल्या दारावर पाहुणे आले तर त्यांना घरामध्ये बसायला सांगायचे. त्यांच्यावर चिडचिड करायची नाही की जर मी पूजा करत असताना ते मधीच पाहुणे आले, अचानक पाहुणे आल्याने माझी चिडचिड होते, असं करायचं नाही. ते त्यांच्याही रूपात स्वामी आपल्या घरात येत असतात.
त्यांना कधी त्यांच्यावर रागवायचे नाही, चिडचिड करायची नाही. त्यामुळे पाहुणे आले की आपण पूजा करत असतानाही उठून त्यांना त्यांचा मान सन्मान दिला पाहिजे. त्यांना हळतूड केली नाही पाहिजे. हे संकेत आहेत. पूजा करत असताना आपण समजलं पाहिजे की आपण पूजा करत असताना आपण स्वामींची मनोभावे सेवा करत असतो. आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण खूप साऱ्या सेवा करत असतो. ह्याच पूजेमध्ये जर आपल्या दारावर गरीब, साधू किंवा पाहुणे किंवा कोणीही लहान मुलगा येत असेल तर त्याच्यावर चिडचिड करू नये. त्याच्यावर आपण त्यांना खायला द्यायला पाहिजे किंवा त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. हे संकेत तुम्हाला तुमच्या पुढे जाण्यासाठी स्वामी तुम्हाला मदत करत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण हा संदेश तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर केला. कारण तुमच्या एका शहर कोणाचं भलं होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.